दादा, या सगळ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही सहभागी झालाय, तुम्ही मुख्यमंत्र्यांना फोन देखील केला आहे, काय नेमकं आता त्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांचं, कशासाठी थांबलंय हे सगळं? कालपासून अधिकाऱ्यांशी बोलणं होत आहे, मंत्री महोदयांशी बोलण्याचा प्रयत्न तिथं झाला. काल एका कार्यक्रमात ते होते. अपेक्षा होती की फोन जेव्हा पीएशी आमचं बोलणं झालं, सांगण्यात आलं होतं की 20 मिनिटात फोन परत येईल. मी सांगितलंही होतं विद्यार्थ्यांना बोलायचंय, मला काय बोलायचं नाही, विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेऊन काल रात्रीच निर्णय घेण्यात यावा. पण फोन काय परत आला नाही. आयोगाने पण काल रात्री कुठली बैठक घेतली नाही आणि मग आज सकाळी 10 वाजता ते बैठक घेतात असं कुठं ते कळतंय. आता ही सगळी मुलं सामान्य कुटुंबातून आहेत. काल पावसात बसले होते. 3 दिवसापासून युवा इथं उपोषणाला बसलेले आहेत. 4 युवांनी तर ठरवलेलं आहे की अन्नाचा एक कण खायचा नाही. त्यामुळे आता बस ना, म्हणजे किती वेळ तुम्ही हे सगळं लांबवणार? तुमच्या हातामध्ये निर्णय आहे, तुमच्या हातामध्ये ताकद आहे. आयोगाला तुम्ही सांगून लगेच निर्णय हा घेता आला असता, पण उगाच तुम्ही लांबवत बसलेला आहात. त्यामुळे आज सकाळी कुठल्याही परिस्थितीमध्ये 10:30 पर्यंत निर्णय हा झाला पाहिजे मुलांच्या म्हणण्यानुसार. मग मुलं त्यांचा अभ्यास करण्यासाठी निघून जातील. पण अजून तुम्ही जर लांबवलं तर मग हे कोणालाच परवडणार नाही. पवार साहेबांनी सुद्धा सांगितलंय की दुपारपर्यंत निर्णय नाही झाला तर मी स्वतः दुपारी इथं येणार आहे. त्यामुळे साहेबांचं सुद्धा मत आहे, सगळ्यांचंच मत आहे की अजून हे कुठेही लांबवलं गेलं नाही. कारण विद्यार्थ्यांची आणि युवांची ताकद किती मोठी असते हे आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये दिसेल. 2 दिवस राहिले आहेत परीक्षेला आणि त्या 2 दिवसापूर्वी विद्यार्थ्यांवर अशी वेळ आली. आता काय करणार? जेव्हा सरकार नाही तर आयोग मुलांचं ऐकतच नसेल तर मग ही परिस्थिती येत असते. एकतर जो आन्सर पॅटर्न आहे तो बदलत चाललेला आहे. आता यंदा ही लास्ट परीक्षा आहे ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने उत्तरं देता येतील, नंतर सब्जेक्टिव्ह होणार आहेत. आता मुलांनी गेले 8-10 वर्ष अभ्यास हा ऑब्जेक्टिव्हचा केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या रास्त आहेत आणि 25 तारखेला परीक्षा ही पुढे ढकलावीच लागेल. त्यांना कुठेही असं चालणार नाही की 25ला आम्ही परीक्षा घेऊन. जर त्यांनी विद्यार्थ्यांचं नाही ऐकलं तर मग आयोग आणि सरकारला दोघांना परवडणार नाही.